नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप महत्वाची टेस्ट बघणार आहोत. सीआरपी टेस्ट. सीआरपी म्हणजे सी रिएक्टिव्ह प्रोटीन. ही टेस्ट शरीरात इन्फ्लामेशन आहे की नाही ते सांगते. सीआरपी हे एक प्रोटीन आहे. जेव्हा शरीरात इन्फेक्शन, इंजुरी, इन्फ्लामेशन होते तेव्हा लिव्हर सीआरपी जास्त प्रमाणात तयार करते. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सीआरपी वाढलेलं असेल तर शरीरात कुठेतरी काहीतरी गडबड असते. सीआरपी वाढण्याची काही सामान्य कारणे: बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल तर, निमोनिया, टीबी, आर्थरायटिस, जॉईंट पेन, हार्ट रिलेटेड इन्फ्लामेशन, सर्जरी नंतरचा काळ, ऑटोइम्युन डिसीज, सिव्हिअर फीवर किंवा सेप्सिस. लक्षात ठेवा, सीआरपी हा डिसीज स्पेसिफिक टेस्ट नाही, फक्त ती इन्फ्लामेशन किती आहे ते सांगते. सीआरपी टेस्टची नॉर्मल व्हॅल्यू 0 ते 6 mg पर लिटर असते. सीआरपी टेस्ट डॉक्टर कधी सांगतात? ताप 3 ते 4 दिवसात कमी होत नसेल तर, अँटीबायोटिक काम करत नसेल तर, बॉडी पेन, जॉईंट पेन जास्त असेल तर, इन्फेक्शन किती कंट्रोलमध्ये आहे हे पाहण्यासाठी, ट्रीटमेंट रिस्पॉन्स पाहण्यासाठी. सीआरपी आणि ईएसआर दोन्ही इन्फ्लामेशन सांगतात, पण दोन्हींमधील फरक असा की सीआरपी पटकन वाढते आणि पटकन कमी होते. ईएसआर हळूहळू वाढतो आणि हळूहळू कमी होतो. म्हणून इन्फेक्शन मध्ये सीआरपी जास्त युजफुल असते. सीआरपी टेस्ट ही एक अर्ली वॉर्निंग टेस्ट आहे. रिपोर्ट जास्त आला म्हणून घाबरू नका, पण दुर्लक्ष मात्र करू नका. डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि योग्य ट्रीटमेंट घ्या आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.